मंडळी, अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना या दिवशी वनवासात जात असताना एक अक्षय पात्र दिलं होतं. माता द्रौपदीला हे अक्षय पात्र दिले जेणेकरून त्यांना वनवासादरम्यान अन्नधान्याची कुठलीही कमतरता भासणार नाही. त्यासाठी हे अक्षय पात्र त्या दिवसापासून आजपर्यंत भरले जाते. अक्षय पात्र म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, ते कधीही संपत नाही असं. अक्षय म्हणजेच ते कायम विपुल प्रमाणात आपल्याला मिळत राहते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अक्षय पात्र भरायचे असते. त्यासाठी तांदळाची रास घालावी, त्यावर मातीचे भांडे किंवा छोटा तांब्याचा कलश घेतला तरीही चालेल. त्यामध्ये अखंड तांदूळ भरावेत आणि त्यावर 21, 11, 9, 7 अशी नाणी आपण ठेवावीत. यथाशक्ती दक्षिणाही ठेवावी आणि सोन्याचा एक दागिना ठेवावा. नवीन खरेदी केलेला असेल किंवा जुना सोन्याचा दागिना ठेवावा. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, दीपधूप, फूल अर्पण करून अक्षय पात्राची पूजा करावी. यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो. श्री स्वामी समर्थ.